नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीचं एक प्रकारे सगळेजण वाट बघत आहेत आणि त्या दृष्टीने राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. पण त्याच्यामध्ये अनेक असे मुद्दे या गेल्या काही दिवसामध्ये आले ज्याच्यामधून महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते एकतर बिघडवण्याचा आणि खराब करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे. तर त्या अनुषंगाने आणि इतरसुद्धा महाराष्ट्रातल्या घडामोडींच्या संदर्भाने आपण आज या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई चौफेर या दैनिकाचे संपादक प्रफुल्ल फडके. नमस्कार सर, तुम्ही इथे आलायत. एक महत्त्वाचा विषय म्हणजे मागच्या वेळेलासुद्धा तुम्ही आला होता लोकसभा निवडणुकीच्या आधी, तेव्हाही आपण एक सविस्तर चर्चा केली होती. पण आता विधानसभेची निवडणूक आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019ला जी विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर सगळं वातावरण बदललं होतं. त्यामुळे आता या निवडणुकीकडे सगळ्या जनतेचं लक्ष आहे. पण त्याच दरम्यान आता या गेल्या काही दिवसामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः बदलापूरची घटना, आणि ती घटना घडल्यानंतर ती दुर्दैवी घटना आहे, घृणास्पद घटना आहे. सगळ्याच लोकांना, प्रत्येकाला त्याच्याबद्दल संताप आहे मनामध्ये. आणि असं असताना महाविकास आघाडीने बंदची घोषणा केली होती. 24 ऑगस्टला त्यांनी महाराष्ट्र बंदची एक हाक दिली होती. पण त्याच वेळेला 23 तारखेला निर्णय आला. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाला असा बंद करता येणार नाही आणि ते योग्य ठरणार नाही. पण त्यानंतर मग तो बंद मागे घेण्यात आला. पण हा जो निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला होता तर त्या संदर्भामध्ये एक वेगळंच चित्र तयार करण्याचा प्रयत्न झाला की अशा पद्धतीने एक प्रकारे ह्या महाविकास आघाडीच्या विरोधात निर्णय देण्याची काय आवश्यकता आहे, किंवा कोर्ट जे आहे ते कदाचित भाजपाला किंवा महाराष्ट्रातल्या सरकारला दिलासा देते वगैरे, अशा पद्धतीने एक प्रकारे त्यांना हिणवण्याचा प्रयत्न झाला. काय वाटतं तुम्हाला? नाही, हे चुकीचं आहे. कारण मुळात यामध्ये कोर्टानं सुमेटो घेतला होता. सुमेटो काय असतं हे समजलं नाही लोकांना, त्यामुळे अशा तऱ्हेचा एक नेरेटिव्ह सेट केला गेला होता की एक कुठल्याही विषयावरची एक याचिका असते, एक जनहित याचिका असते आणि एक सुमेटो असतो. तर सुमेटो जो असतो हा कोर्ट स्वतः पुढाकार घेऊन, कोर्टानं जर स्वतः पुढाकार घेतला आहे की ह्या प्रकरणात कारवाई व्हावी, केस चालवली जावी आणि फास्ट ट्रॅकवरती घेण्याचा निर्णय तो आधीच घेतलेला होता. त्याप्रमाणे हालचाली सुरू झाल्या होत्या, तपास यंत्रणा सुरू झाल्या होत्या. मग असं असताना बंद करायचं कारण काय? हा तुम्ही कोर्टावरती दाखवलेला अविश्वास होता. असा बंद करणं म्हणजे हा कोर्टाचा अवमान झाला असता आणि तो होऊ नये म्हणून कोर्टानं परवानगी नाकारली. यात काहीच चूक नाही. पण त्याचं राजकारण केलं गेलं कारण लोकांना माहिती नसतं की हा शब्दच मला वाटतं काही लोकांनी ऐकला असेल. सुमेटो जनहित याचिका सगळ्यांना माहिती असते की तो कोणतेही एक याचिका दाखल करतो मग त्याच्यावरती होतं. पण जनहित याचिका नव्हती किंवा ते गुणवंत सदावर ते गेले म्हणून सुद्धा नव्हतं. हा कोर्टाचाच निर्णय होता. जरी तिथं सदावर ते गेले नसते तरी सुद्धा कोर्टानं हा निर्णय दिला असता. पण तेच मी आता जो सदावर्तेंचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तर हे भाजपाचे वकील तिथे गेले आणि त्यांनी काय ती याचिका केली म्हणून ते झालेलं आहे अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न. ते पहिलं असतं. मराठा आंदोलनाच्या बाबतीत पण तसंच झालं, त्या एसटीच्या संपाच्या बाबतीत पण तसंच झालं होतं. बरोबर. त्यामुळे त्यात काही नाही, म्हणजे त्याला एवढं महत्त्व द्यायची काही गरज नाही आहे की हा इश्यू वाईट झालेला आहे. आणखी त्या दृष्टीनं सरकारनं फास्ट ट्रॅकवरती घ्यायचा निर्णय घेतलेला आहे, कोर्टानं पुढाकार घेतलेला आहे. असं असताना आंदोलन करायची काही गरज नव्हती. उलट लोकांनी पुढाकार येऊन सहानुभूतीनं सगळ्यांच्या, म्हणजे हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही हे विरोधकांना समजलं पाहिजे. हे कसं काय तुम्ही राजकारणाचा विषय करू शकता? आता प्रत्येक खेपेला त्याच्या आंदोलनात सुप्रिया सुळे असतील किंवा हे सगळे राजीनामा द्या हे घटना वाढत आहेत. यांनी सत्ता सोडली आणि यांचं सरकार आलं तर हे स्टॅम्प पेपरवरती लिहून देणार का की आमचं सरकार आल्यानंतर एकही बलात्कार होणार नाही, एकही दुर्घटना होणार नाही? कुठलं सरकार कुणाला बलात्कार करायला सांगत नसतं ना. मग ह्या गोष्टींचं तुम्ही राजकारण नका करू. ह्याचं मागचं काय आहे, थोडंसं खोलात गेलं पाहिजे. 12 वर्षापूर्वी की दिल्लीतलं सरकार एका बलात्कारानं हलवलं.
निर्भया कांड घडलं आणि त्यानंतर दिल्लीतल्या प्रत्येक रिक्षावरती निर्भयाचं पोस्टर आणि तो आम आदमीनं त्याचा फायदा घेतला. आणि त्यामुळं शीला दीक्षितांची 15 वर्षाची सत्ता गेली, काँग्रेसची गेली. त्यामुळे तसंच आपल्याला हित करता येतंय काय, हा ह्या विरोधकांच्या डोक्यात आहे. म्हणजे त्यांना त्या घटनेबद्दल किंवा त्या मुलींबद्दल सहानुभूती किती आहे माहिती, पण त्या सत्तेकरता मात्र त्यांना याचं राजकारण करायचंय आणि हे वाईट आहे. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करू नये, ही वाईट गोष्ट आहे अत्यंत, आणि ते कोर्टाला जाणवलं. दुसरं, गेल्या काही दिवसांपासून अगदी ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा संजय राऊत असतील, हे दंगली होतील, महाराष्ट्राचा मणिपूर होईल, हे होईल अशा तऱ्हेचं करून एक भीतीचं वातावरण तयार करतायत. हे फार वाईट आहे. आणि ह्या बंदमधनं की सकाळी उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात आणि 12 ते 2 वाजेपर्यंतच करायचं, आणखीन रेल्वे पण बंद ठेवावी, मुंबईच्या लोकल पण बंद ठेवाव्यात असं त्यांनी हे केलं होतं, बसेस पण बंद ठेवाव्यात हे केलं होतं. यामागचा उद्देश काय होता? रेल्वे तर बंद करू शकत नाही, ती केंद्राची असते ना. बरोबर. ते जसं केलं तर यांनी दगड फेकून तोडफोड करणार होतं का, म्हणजे यांना दंगल सुरू करायची होती का? कोर्टाला हा संशय आला असावा आणि म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. मुळातच महाविकास आघाडीने हे आंदोलन तिकडे झालं, ट्रॅकवर झालं, किंवा अगदी त्या शाळेजवळ सुद्धा आंदोलन झालेलं आहे. उत्स्फूर्तपणे लोकांनी सुरुवातीला आंदोलनही केलं होतं, पण तरी देखील महाराष्ट्र बंद करायचा म्हणजे याच्यात स्वाभाविकच राजकारण आहे दिसून येतं. आणि ते म्हणजे एका बाजूला म्हणायचं की उद्योगधंदे लोकांचे केलेले आहेत किंवा असा आरोप करायचा, एका बाजूला लोकांना बेरोजगारी आहे असं म्हणायचं, आणि दुसरीकडे एक दिवस पूर्ण त्या लोकांचा उद्योग जो आहे तो बंद करायचा. हे दुटप्पी भूमिका वाटते का? अगदी पूर्णपणे. कारण हाताच्यावरती ज्यांची पोटं आहेत त्यांचं काय की रोज डेली याच्यावरती काम करणारी असतात, कॅबवाले असतात, रिक्षा चालक असतात, त्यांचा एक दिवसाचा तुम्ही घालवणार. बरे तुम्ही संध्याकाळी 6ला मागे गेल्यानंतर 6 नंतर ते कामावरती जाऊ शकत नाहीत पुढे. त्यामुळे ज्यांचे सुरक्षित पगार आहेत ह्या लोकांचं सगळं पडलेलं आहे ना. ह्याच्यामध्ये घोषणा कुठल्या होत्या? आंदोलन त्यांनी नंतर मुका आंदोलन केलं, त्याच्यात गर्जना केल्या. हा एक विनोदाचाच भाग आहे ना. बरोबर. आम्ही मुका आंदोलन करतोय, तोंडावरती पट्टी बांधताय, पट्टी बांधून तुम्ही बोलताय. त्याच्यात तुम्ही घोषणा काय दिल्यात? लाडकी बहीण आम्हाला 1500 नको, आम्हाला आता 1500 नको घोषणा देणार. त्या तिथं ताई होत्या, त्या कॅटेगरीत बसवत होत्या का? 1500 रुपये कुणाला मिळाले ज्याचं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आहे ती. त्यामुळे त्यांना ते पैसे मिळणारच नव्हते, त्यांना ती घोषणा देणं सोपं होतं. ज्या सर्वसामान्य महिलांना हे मिळत आहेत लाडक्या बहिणीचे पैसे, त्याच्यावरती तुमचा का डोळा? आम्हाला पैसे नको. आणि प्रत्येक बाबतीत ह्या लोकांनी असंच केलं की दुटप्पीपणाची भूमिका. आता ही जी लाडकी बहीण योजना जी आहे ती जेव्हापासून घोषित झालेली आहे, सरकारने त्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत, जी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण त्यांचे फॉर्म भरून घेणं किंवा त्यांना वेळीच ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणं, हे सगळं सुरू झाल्यानंतर कुठेतरी एक पोटदुखी दिसायला लागली की ह्याचा फायदा यांना मिळू शकेल, सरकारला किंवा त्यातल्या पक्षांना मिळू शकेल. आणि त्यानंतर मग हा जो घटना ही घडलेली आहे बदलापूरची बलात्काराची, त्यानंतर त्याला त्याची जोड देणं हा एक प्रयत्न झाला. कारण ट्रॅकवर सुद्धा आपण ते तशा पोस्टर्स बघितले. मुळात काय, ही योजना फक्त महाराष्ट्रातच आली असं नाहीये ना. मध्य प्रदेशात आलेली आहे, कर्नाटकात आली आहे, तिथं नाही अशा तऱ्हेचा कोणी विरोध केला. पण यांना भीती वाटली की मध्य प्रदेशात भाजपचं परत सरकार आलं, लोकसभेला चांगले निकाल आले, कर्नाटकात काँग्रेस आलं, त्यांनी तसं आमिष दाखवल्यामुळं, आणि त्यामुळे आता याचा फायदा यांना मिळेल ही भीती मनात. आणि दुटप्पीपणा बघा की 1500 काय होतंय, 1500 काय होतंय अशी टीका केली. म्हणजे दिलं पाहिजे हे तुम्हाला वाटतंय. परत काही दिवसांना संजय राऊत म्हणतात 1500 काय भिकाऱ्यासारखे देताय तुम्ही असं म्हणताय. तसं म्हटल्यानंतर आम्ही 8,500 रुपये देणार होतो. आम्ही म्हणजे कोणते वचन कोण होतं? काँग्रेसचं होतं. तुम्ही नक्की कुठल्या पक्षाचं हे सांगताय? मग म्हणतात जनतेच्या पैशातनं हे तुम्ही देताय. 1500 रुपये हे जनतेच्या पैशात देणार, आम्ही आल्या ती वाढवून देतो म्हणतात, ते तुम्ही कुठल्या पैशातनं देणार आहे? तो जनतेचा पैसा जाणार नव्हता. म्हणजे तुमच्या बोलण्याला काही अर्थच नाहीये ना
केवळ विरोधासाठी विरोध असं म्हणून तुम्ही चालू शकत नाही. आणि जनता हे बघतीये की हा माणूस सकाळी काय बोलतो, थोड्या वेळानं काय बोलतो, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि महाराष्ट्रात असलं गलिच्छ राजकारण नको आहे. 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण बाटवलंय, बरबटवलंय, चिखल केलेलं आहे. आणि ते करणारं कोण आहे मूळ, हे जनतेनं आता समजून घेतलं पाहिजे. आता याच निमित्ताने कोलकात्यामध्ये सुद्धा एक अत्यंत अशीच गंभीर घटना घडली, अत्यंत घृणास्पद घटना घडली. त्याच्यामध्ये हत्याही झालेली आहे त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरची. आणि त्यानंतर जर आपण तुलना केली महाराष्ट्रामधली ही बदलापूरची घडलेली घटना आणि कोलकात्यामधील, तर कोलकात्यामधली घटना घडल्यानंतर ती कशी दडपता येईल किंवा कसं त्याला विलंब होईल आणि त्याचे पुरावे नष्ट, यासाठी सरकार प्रयत्न करते असं दिसत होतं. महाराष्ट्रात मात्र कारवाई झालेली. तेच ना, कलकत्त्याची आणि हिची तुलना होऊच शकत नाही. कारण कलकत्त्यामध्ये प्रकरण दडपण्याकरता ममता बॅनर्जी स्वतः पुढाकार घेत आहेत. आणि जो त्याच्या विरोधात आवाज उठवतोय त्याला त्याच्यावरती कारवाई होते, गुन्हेगारांवरती होत नाहीये. इथं फास्ट ट्रॅकवरती घ्यायला सांगितली, पोलिसांनी तातडीनं कारवाई करायला सांगितली, संस्था चालकांपासून सगळ्यांवरती कारवाईचा आदेश, कुणालाही माफ केलं नाहीये. मग भले ती संस्था कुठल्या पक्षाची आहे, कुठल्या संघटनेची, ह्याला महत्व नाहीये. आरोपी तो आरोपीच. कुठलीही संस्था संघटना बलात्कार करण्याकरता संघटना स्थापन केली जात नसते. मग तुम्ही कुठला पक्ष किंवा संस्था यांना बदनाम करायला जाऊ नका. ही घटना जी आहे त्या दोन अनुषंगाने जर कारवाई झाली नसती, त्याला विलंब झाला असता, गुन्हेगार फरार आहे बरेच दिवस, तर त्या संदर्भात विरोध होणं योग्य आहे, स्वाभाविक आहे. पण त्यामुळे हे तो व्हायलाच पाहिजे, तो एकत्र येऊन. मग अशा वेळी जर तुम्हाला विरोध करायचा असेल ना, तर तुम्ही सत्ताधारी पक्षांना पण बरोबर घेऊन विरोध केला पाहिजे. त्याचा दोष तुम्ही सरकारवरती देऊ नका ना. पण मग याच वेळेला म्हणजे जेव्हा सुप्रिया सुळे या संदर्भात जेव्हा हे आंदोलन करतात महाराष्ट्रामध्ये, त्याच वेळेला जेव्हा त्यांना कोलकात्यामधल्या घटनेबद्दल विचारलं जातं, तेव्हा त्या म्हणतात की नाही, ममता बॅनर्जी जे आहेत ते सक्षम आहेत, त्या कारवाई करतील आणि अशा घटना होत असतात, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. करतायत ना कारवाई, पण गुन्हेगारांवरती करत नाहीयेत. त्या प्रकाराला विरोध करतायत ना, आणि त्यांचं समर्थन हे करतायत. यातून यांची वृत्ती समजली पाहिजे आपल्याला. बरोबर. आता हा जो एक मुद्दा उपस्थित करतात की हे सरकार असताना हे सगळे, म्हणजे त्यांनी आकडेवारी सांगायला सुरुवात केली की हे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तेव्हा बलात्काराची संख्या वाढली किंवा महिलांवर अत्याचाराची संख्या वाढली. पण महाविकास आघाडीचं सरकार असतानाही अशाच पद्धतीने संख्या वाढत होती. म्हणजे बलात्कार फक्त अमुक एखादं सरकार आल्यानंतरच होतात, म्हणजे अर्थात त्याच्याबद्दल आपण गंभीरता त्यातली घालवायची नाहीये, पण ते एक दाखवण्यात असं जे नाही, मुळात कसं आहे माहिती आहे का, बलात्कारांची संख्या वाढली किंवा असं नाही, तर गुन्हे नोंदवण्याची संख्या वाढली. लोक निर्भयपणे पुढे येऊ लागले आणखीन, म्हणून ते नोंदवले. तर पूर्वी दडपले जात होते. मग उलट या सरकारचं कौतुक करायला पाहिजे ना, की गृह खातं तेवढ्या बाबतीत दक्ष आहे म्हणून ते गुन्हे नोंदवले गेले. पूर्वी येतच नव्हते, कारण आबरूला घाबरून लोक, आई वडील घरचेच लोक सांगायचे नाही आपल्याला ह्याच्याबद्दल काही करायचं. बरोबर. गुन्हे नोंदवले जात आहेत, याचा अर्थ पोलिसांबद्दल कुठेतरी विश्वास वाटतोय, हे पण तुम्हाला सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे ना. पण आपल्या सकारात्मकतेनं काही बघायचंच नाहीये. प्रत्येक गोष्टीत एक नकारात्मक हा, प्रत्येक गोष्टीत. आता हे विकासाचं कुठलंही काम काढलं की त्याला विरोध, प्रत्येक कुठला नवीन प्रकल्प आला की त्याला विरोध, आणि दुसरीकडनं म्हणायचं रोजगार निर्माण होत नाही. हे दुटप्पीपणाचं धोरण ना. मग आता आजच नांदेडचे एक खासदार निधन झालेलं आहे, वसंत चव्हाण. 2 महिन्यापूर्वीच काँग्रेसमधनं ते निवडून आलेले आहेत. त्यांचं निधन कुठं झालं? हैदराबादमध्ये झालं. मग नांदेडमध्ये तुम्हाला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करता आली नाही. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते नांदेडचे, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या काळात तुम्ही इतके वर्ष असून तुम्ही तिथे काही हॉस्पिटल उभं करू शकला की आपल्या खासदाराला. मग खासदाराची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य जनतेची काय? त्याला हैदराबादमध्ये जावं लागतं ट्रीटमेंट घेण्याकरता, आणि तिथं त्यांचं निधन होतं. मग काँग्रेसने विकास काय केला आणि कुठल्या तोंडानं तुम्ही बोलू शकता? जनतेने ह्याचा विचार केला पाहिजे. आता हे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा म्हणजे दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित झाला. जर तुम्ही महिलांविषयी एवढे संवेदनशील आहात, तर तेव्हा ते प्रकरण दडपण्याचा किंवा जे त्याच्या विरुद्ध बोलतील त्यांना कुठेतरी त्यांच्या दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. पत्रकारांना पण हे केलं होतं त्याच्याबद्दल, अर्णब गोस्वामी आणि ते प्रकरण झालं होतं. बरोबर.
आता एक या निमित्ताने एक नरेटिव्हचा सुद्धा मुद्दा उपस्थित होतो की अशा पद्धतीने लोकसभेच्या वेळेला जसं एक नरेटिव्हचा एक मुद्दा उपस्थित झाला, म्हणजे संविधान जे आहे ते बदलण्याचा प्रयत्न होणार आहे किंवा आरक्षण रद्द केले जाईल आणि त्याचा कुठेतरी फायदा मिळवण्याचा प्रयत्न आला. तसं आता हे एक नरेटिव्ह तयार करायचं की ह्या सरकारच्या काळामध्ये बलात्कार होतात, त्या सरकारच्या काळात कारवाई होत नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. काय माहिती का, असं वाटतंय का तुम्हाला? यांचा नेरेटिव्ह म्हणजे काय, भीती निर्माण करणं. सर्वसामान्य जनतेमध्ये भीती निर्माण झाली की माणूस मतदानाला बाहेर पडणार नाही किंवा फक्त आपलीच लोक मतदान करतील. मग ते ईव्हीएम हॅक करण्यापेक्षा हा प्रकार भयंकर आहे. तुम्ही माणसांचे मेंदू हॅक करताय. म्हणजे हे ज्याला चांगला निर्णय यांच्या बाजूने निकाल होतं तर आता ईव्हीएम व्यवस्थित असतं, आणखीन भाजपकडनं गेलं की त्यांनी काहीतरी गडबड केली आहे म्हणता. तसं यांनी हे हॅक, मेंदू हॅक करण्याचं तंत्र विकसित केलंय की घाबरवायचं संविधान सुद्धा, की तो संविधान बदलता येत नाही हे कुणाला माहिती नाही का. मग आज त्यांनी रामदास आठवल्यावर या लोकांनी या बाबतीत पुढे यायला पाहिजे होतं की आम्ही तिथं कशा करता या सरकारमध्ये, ते देतील का बदलून, आणि कशा करता बदलायचंय. पण त्यामुळे अशा तऱ्हेचे खोटे नॅरेटिव्ह तयार करायचे, लोकांमध्ये भीती निर्माण करायची, संभ्रम निर्माण करायचा की जे दिसतंय ना ते गुंगवत दुसरीकडे न्यायचं, ही प्रवृत्ती वाढीच आहे. आणि याच्यामध्ये सोशल मीडिया हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. आज देशातल्या जेवढ्या समस्या आहेत त्या समस्यांचा मूळ हा सोशल मीडिया, आणखी ही काही चॅनेल्स आहेत. 2 महिने या सगळ्याच्या वरती बंदी घातली ना, सगळे देशाचे प्रश्न सुटतील, हे तुम्ही ठामपणे सांगतो. कारण हे करतात काय, फक्त जायचं, आणखीन हा असं म्हणाला, हा तसं म्हणा, तुमचं मत काय. ज्याला तुम्ही प्रश्न विचार, हा असं म्हणा, त्याच्यावरती प्रतिक्रिया त्यांनी विचारलीच, पण त्याच्यावरती तो अंदाजानं ठोकवून देतो आणि मग ते तुमच्यावरती असं. म्हणजे चुगली, तुम्ही काय चव्हाटा मांडलाय का तो. इन्फॉर्मेटिव्ह द्या, चांगल्या चांगल्या योजना आलेल्या असतात, त्याच्याबद्दल माहिती तुम्ही किती दिलीत. जाहिराती घेता तुम्ही लाडकी बहीणची, मग त्या लाडकी बहीणचं कसं, याच्याबद्दल एखादा तरी कार्यक्रम घेतला काय चॅनेलवाल्यांनी. बरोबर. किंवा आज कालचाच निर्णय, ज्येष्ठ नागरिकांकरता महामंडळाची स्थापना, किती चांगले निर्णय घेतले, हे तुम्ही का नाही लोकांपर्यंत पोहोचवत आहे, याच्याबद्दल काही कोणी चर्चा करत नाही. त्या अशा निर्णयांमध्ये त्रुटी असू शकते, पण त्याही दाखवा, पण त्याची चांगला चर्चा करा ना की सरकार काय करतंय. आता एवढ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता, कारण आतापर्यंत काय होतं, काँग्रेसच्या काळात किंवा पूर्वीच्या जेवढी सरकार होती त्यांच्या काळात, ते पण सरकार चांगलं काम करत होतं ना, निर्णय घेत होतं, पण ते जनतेपर्यंत पोहोचतच नव्हते. अरे आम्हाला हे माहितीच नाही. मग आज जर सरकार, शासन आपल्या दारी म्हणून जर गावागावात जाऊन घेत असेल तर त्यावर गैर काय, की यांनी लगेच राख्या बांधल्या बहिणींनी म्हणून हे काय. अरे कशा करतात, चांगलं लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम करतायत. म्हणजे जनरली लोकांमध्ये लोक मूर्ख आहेत आणि आम्ही सांगू ते लोक ऐकतील, अशा पद्धतीची धारणा. म्हणजे जी कामं मीडियानी करायला पाहिजे, माध्यमांनी करायला पाहिजेत, की ह्या जनतेला या लाभ घ्यावा, सरकार देतंय घ्या, ते पोचून द्यायचं नाही. आम्ही आपलं सकाळ सकाळ उठून कॅमेरा पुढे यायचं बोलायचं नाही. ते ठराविक लोक पगारी ठेवल्यासारखी, की दुसरा एखादा जो अभ्यासू असेल त्याला काय बोलू नये, ह्यांनीच लिहून दिलेले प्रश्न विचारायचे, हे विचारायचे, त्याची उत्तरं द्यायची. पाठीमागा मोर ओरडतायत, हे ओरडतात, अरे काय बोलताय तुम्ही. आणि मग ते त्याच्यावरनं मग सोशल मीडियावरती सुरू होतं. अभ्यास कोणीच करत नाही, हे नक्की काय आहे त्याच्यामागचं. आता ही जी बदलापूरची घटना घडली त्यानंतर सुद्धा अशा घटना ज्या त्या घडलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या पण त्याविषयी कोणी बोलायला मागत नाहीये, कारण कदाचित त्याच्यामधले आरोपी जे आहेत, म्हणजे आपण असा कोणाची जात धर्म हे करत नाही, पण तरी देखील त्याच्यामध्ये काही ठराविक धर्माचे लोक आहेत म्हणून मग त्याच्याविषयी गप्प राहायचं. आणि मग एरवी आता बदलापूरच्या घटनेबद्दल मला वाटतं सुषमा अंधारे म्हणाले होते की त्याच्यात एखादा विशिष्ट धर्माची व्यक्ती असते, तुम्ही लगेच आवाज उठवला. म्हणलं खान अक्रम खान काय असतं, तर मग म्हणजे त्यांना काय जातीयवाद निर्माण करून दंगली घडवायच्या आहेत. आणि यांचं तर सतत चला महाराष्ट्राचा आम्हाला मणिपूर करायचा आहे का म्हणा असं म्हणतायत त्यांना. तेच आहे, आणखी सरकार ती संधी देत नाहीये, पोलीस खातं ती संधी देत नाही, म्हणून यांचा पोलिसांवरती आणि सरकारवरती लाग आहे. पण महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. दंगली घडवण्याचा यांनी कितीही प्रयत्न केला,
हे केव्हापासून चालू आहे? राम मंदिराचं उद्घाटनाच्या आधीपासून संजय राऊत हेच म्हणत होते ना, राम मंदिर बांधलं की पहिली दंगल होईल. झाली का? होऊन दिली नाही. बरोबर. स्वतः आता नरेंद्र मोदी आले होते तेव्हा पण त्यांनी असंच म्हटलं की केलं. बलात्कारा संदर्भात कठोर पावलं उचलली पाहिजे. की त्याला उलट समर्थनच द्यायला पाहिजे सगळ्यांना. नक्कीच. त्यामुळे या गोष्टीचं स्वागत करायला पाहिजे ना तुम्ही. आणि तुम्ही खोटं कशा करता? आणि ह्या लोकांना लोकशाही कळलीच नाही. आज हे म्हणतात ना, लोकशाहीचा खून झाला, संविधान बदलणार आहेत, लोकशाही धोक्यात आहे. ह्यांना लोकशाही समजली आहे का? की लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक काय शत्रू नाहीये, की भारत पाकिस्तान नाहीये, की आपण दोघांनी मिळून एकत्र येऊन देश चालवायचा आहे. पण तुम्ही करताय ना, त्याच्यात मी काटे कसे निर्माण करेन, ही जी प्रवृत्ती आहे ना, तिरस्काराचं राजकारण आहे ना, हे या लोकांनी सुरू केलंय. हे अत्यंत वाईट आहे. आता तुम्ही इतकी वर्ष संपादक म्हणून काम करताय, विविध वर्तमानपत्रांमध्ये काम केलं, किंवा हे सगळं राजकीय घडामोडीचा अभ्यास तुमचा आहे, तुम्हाला असं कधी दिसलं का की आज जी काही विरोधी पक्ष महाराष्ट्रामधला आहे तर तो ज्या पद्धतीने वागतोय, जे तुम्ही आता म्हणालात तसंच की प्रत्येक कोणती योजना आणली, काही निर्णय घेतला की त्याच्यामध्ये कसा फोलपणा हे दाखवायला जायचं, त्यातल्या चांगल्या बाजू दाखवायच्या नाही, तर ते एक प्रकार लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, विष पेरणं, ही जी प्रवृत्ती दिसून येते किंवा हे या पद्धतीने जे काम चालतं, तर हे यापूर्वी कधीच झालेलं नव्हतं. कधीच झालेलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेला भाजप विरोधात होता त्या कधी विरोधाकरता विरोध कधी केलेला नाहीये. देश चालवायचं हेच की. आता बांगलादेशच्या युद्धाच्या वेळेला वाजपेयींनी इंदिरा गांधींचं कौतुक दुर्गा म्हणून केलेलं होतं. वाजपेयी विरोधात असताना सुद्धा वाजपेयींचं पंडित नेहरूंनी कौतुक केलेलं होतं. राजीव गांधींनी त्यांचं कौतुक केलेलं होतं विरोधक असताना सुद्धा. ज्या वेळेला 2004ला सत्तांतर झालं, वाजपेयींचं सरकार गेलं, मनमोहन सिंगांचं सरकार आलं, डाव्यांच्या पाठिंब्यावरती सरकार आलं आणि अण्वस्त्र कराराचा मुद्दा आला, त्याला काँग्रेसच्या निर्णयावरनं डावे बाजूला पडले सरकारमधनं. अल्पमतात आलेलं सरकार असताना भाजपनं काँग्रेसला सपोर्ट केला त्यावेळेला, कारण देशहिताचा निर्णय काँग्रेसनं घेतलेला आहे. मग तुम्ही म्हणजे लोकशाहीची मूल्य कोणी भाजपनं जपलेली आहेत खऱ्या अर्थानं. विरोधक आहोत आम्ही, शत्रू नाही, आपल्याला देश चालवायचा आहे. मग हे काँग्रेसवाले का समजू शकत नाहीत की चांगली योजना असेल तर तुम्ही सपोर्ट का करू शकत नाही तुम्हाला? कारण यांना सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. की सगळ्यात जास्ती काळ 5 वर्षाच्या पेक्षा जास्ती काळ ते कधी बाहेर राहिलेले नव्हते. 6 वर्षाचा काळ, त्यानंतर परत सत्ते. आता हा दीर्घ काळ सत्ते बाहेर आहे. मग काही करून सत्ता राहायची. मग त्या कथा पाकिस्तानची घेतील की ते बोलतातच पाकिस्तानमध्ये अणुबॉम्ब आहे, भीती निर्माण करायची. बांगलादेश सारखी परिस्थिती होईल. कशाला होईल बांगलादेश सारखी परिस्थिती? सगळं जर व्यवस्थित असताना. म्हणजे तुम्हाला निर्माण करायचं, अराजक तुम्हाला निर्माण करायचं आहे. आणि अराजकाला एक जण त्या संसदेत येऊन बोलायला तयार होत नाही. बाहेर बॅनरबाजी करतात, घोषणाबाजी करतात. संसद हे तुम्हाला चर्चा करण्याकरता, तुमचे मुद्दे मांडण्याकरता दिले. मणिपूर 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 म्हणून तिथं तुम्ही दंगा करताय. काय तुमचं भूमिका मांडा ना. विचारच नाही, अभ्यासच नाही. महाराष्ट्रामध्ये लोकशाही यांना तेच करतात. हे लोकशाही यांना कळलीच नाही. ह्यांनी लोकशाहीची हत्या केलेली आहे. आणि हे काय सांगतात, संविधान धोक्यात आहे, आणखी लोकशाही धोक्यात आहे. आता हे जे मराठा आरक्षण आहे हा सुद्धा मुद्दा तसाच आहे. अनेक वर्षांपासून या आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये आहे. पण आत्ताचं जे काही आंदोलन आहे हे एक प्रकारे कुठेतरी हे सरकार जे ते पाडण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही उभे राहणार निवडणुकीला, किंवा फडणवीस, छगन भुजबळ म्हणा, किंवा यातली जी मंडळी त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करणं. 2 दिवसापूर्वी का मागं सुद्धा राज ठाकरे एकदा बोलले होते की राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात जातीयवाद सुरू झाला आणि याच्याशी प्रत्येकानं 100% सहमत असलं पाहिजे. कारण तो पूर्वी कधीही असं नव्हतं. मराठा समाजाचं सगळ्यात नुकसान कुणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलेलं आहे. कारण का ज्याला ओबीसी मध्ये जाती घालायचं ठरलं होतं व्ही.पी. सिंग सरकारच्या काळामध्ये, त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही होता, त्याला तुम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये घालू शकला असता. त्याला घातलं नाही, आम्हाला मराठ्यांना आरक्षण नको आहे. मग हा घात तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा केला. आणि त्यानंतर 14 सालानंतर ज्याला परत मराठ्यांचे मूकमोर्चे आले, शांततेच्या मार्गाने, अतिशय कौतुकास्पद ती बाब होती. तर त्याची दखल घेत फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं. तर ह्या लोकांनी टिकवलं नाही का? ट्रान्सलेटर देता आला नाही तुम्हाला.
मग मराठाचं आरक्षण घालवलं कोणी? उद्धव ठाकरे सरकारनं घालवलं, महाविकास आघाडी सरकारनं घालवलं, त्याला कोणी काही बोललं नाही. आणि नंतर एकनाथ शिंदेचं सरकार आलं, त्याला पण कोणी बोललं नाही. पण ज्या वेळेला अजित पवार गेल्या जुलैला 2 जुलैला ते बाहेर पडले, आणखी या सरकारमध्ये सामील झाले, त्यानंतर हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. 2018ची राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत पुण्यात, त्यात तरी स्पष्टपणे विचारता एवढे 55 मोर्चे निघालेत, हे निघालेत, मराठ्यांना आरक्षण द्यावं. तर शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा तऱ्हेचं आरक्षण देऊ नये, तर आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण. म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाला शरद पवारांचा पहिला विरोध आहे आणि म्हणून ते मिळत नाहीये. आणि आता राजकारण करण्यासाठी जरांगेंना सपोर्ट त्यांनी दिलेला आहे. आणि जरांगे सुद्धा त्यांना शरद पवारांना कधी त्यांचं विरोध करताना दिसत नाही. सगळ्या नेत्यांना गावबंदी करता तुम्ही, सगळ्यांना हे करता. रोहित पवार कसे भेटतात त्याला येऊन? शरद पवार कसे भेटतात? म्हणजे फक्त तुम्हाला इलेक्शनमध्ये जर तुम्हाला कौल मिळाला ना, तर जरांगे पाटलांना परत लांब कुठेतरी येऊन टाकतील, ते तर पूर्ण दुर्लक्ष करतील. ही वस्तुस्थिती आहे. पण हे जे या पद्धतीचं राजकारण विरोधक करतायत की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं, किंवा हे यशस्वी होऊ शकतं का? की होतं ना, कारण समाजाची मानसिकताच वाईट आहे की पटकन वाईटावरती विश्वास ठेवतात. एक बागुलबुवा असतो ना, लहान मुलं जशी बागुलबुवाला घाबरतात ना, बागुलबुवा प्रत्यक्षात नाही आहे हे कुणी विचारात घेत नाही. तर हे बागुलबुवा निर्माण करायचा. मग आपल्या घरामध्ये देव आहे, मग आपण देवावरती का नाही विश्वास ठेवत? तसं मग चांगल्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा नाही, हे वाईटावरती विश्वास, म्हणजे ही भीती निर्माण करणं. आज भीती निर्माण करूनच हे करतात. त्याकरता समाजाने जागृत की हा सांगतो तो बरोबर सांगतोय का, वाचून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. की कधी महाराष्ट्रात असा जातीयवाद कधी नव्हता आणि काही गरजच नाहीये. सर्वसामान्य माणसाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. आता थोडंसं निवडणुकांच्या निमित्ताने आपण त्याविषयी चर्चा करू की आता महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत ते 3 पक्ष, इथे महायुतीमधले पक्ष आहेत, लोकसभा निवडणुकीचे निकाल सुद्धा आपल्या समोर आहेत, तिथे जे घडलं ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामागे कारणं वेगवेगळे असू शकतील, पण आता ते घडलेलं आहे. ते आता त्याचा कितपत परिणाम आगामी निवडणुकीवर होईल की म्हणजे तशाच पद्धतीचं सगळं घडेल असं एक चित्र निर्माण केलं जाते. पण प्रत्यक्षात विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक याच्यात तुम्हाला फरक वाटतो का? काय माहिती का, कुठलाही भविष्यवेत्ता, कुठलाही राजकीय विश्लेषकाला किंवा कुणीही आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीचं विश्लेषण किंवा भाकीत कुणीही करू शकणार नाही, आणखीन ते कुणाचं खरंही ठरणार नाही. कारण का, राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावलेली आहे आणि याची सुरुवात कुणी केली? शिवसेनेनं. की तुम्हाला जनतेनं युतीला कौल दिलेला आहे, सत्ता स्थापन करा, कारण पहिल्या 5 वर्षातलं काम आवडलेलं होतं आणि केवळ मला मुख्यमंत्री व्हायचं आहे या कारणाकरता तुम्हाला ज्यांना जनतेनं मतदारांनी नाकारले त्यांच्याबरोबर तुम्ही जाता. त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रमावस्था, आता मतदान करायचं कोणाला. आता दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीबरोबर आता उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्लीला गेले होते. यांची अवमूल्य नाही का प्रगती हे तुम्ही सांगा. की ज्या वेळेला युतीचा प्रस्ताव असेल, काही बैठका असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना सगळे मातोश्रीवरती येत होते. अडवाणी असतील, मोदी असतील, सगळे जे जे नेते होते ना ते सगळे मातोश्रीवरती होते. आज ह्यांना उंबरठे गाजवायला दिल्लीला जावं लागतंय. नाही, अगदी अमित शाह सुद्धा तेव्हा आलेच होते सगळे भाजपचे नेते, अगदी मुंडे महाजन असल्या काळापासून, की मातोश्रीला वंदन करूनच हे होत होतं. मग आज तुम्ही तिथं पाय पुजायला जाताय, 3-3 दिवस तुम्हाला जावं लागतंय, त्यांच्या वेटिंग लिस्टमध्ये थांबावं लागतंय आणि इथं मात्र सकाळी आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही. तिथं जाऊन काय करता तुम्ही? आणि कशा करता की मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर करा, की मला डिक्लेअर करा, चेहरा म्हणजे मला डिक्लेअर करा. ही जी अगतिकता आहे, कशा ही अगतिकता आहे की मला व्हायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की काँग्रेसला यांच्यावरती विश्वास नाही आहे. की आज आम्ही काँग्रेस द्विधा मनस्थितीत आली आहे का की आता चेहरा यांचा डिक्लेअर करावा तर नंतर हे करता येणार नाही. आणि
बंद कमरार आमची सोनिया गांधींबरोबर, खरगेंबरोबर, राहुल गांधींबरोबर दिल्लीत चर्चा झाली आणि ऐन वेळेला यांनी तसंच 2019 सारखी भूमिका घेतली तर त्यामुळं काँग्रेस 288 जागांचाच विचार करते. शरद पवार म्हणजे जाहीर सभेमध्ये तुम्ही आत्ता नाव जाहीर करा, माझा त्याला पाठिंबा असेल म्हणतात, पण सगळ्यांनी त्याला बेदखल केलं. कोणी त्यांचं नाव, कुणाचंच नाव की म्हणू शकत असं आमचं काँग्रेसचा नाना पटोले आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, ह्यापैकी एक चेहरा डिक्लेअर करू शकले असते नाव, पण नाही केलं. राष्ट्रवादीनं नाही केलं की आमचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी एकदा पुढचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा महिला मुख्यमंत्री असतील असं स्टेटमेंट केलं होतं. सगळ्यांना वाटतं आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महिला कोण असेल, मग त्याला चर्चा सगळीकडं चॅनेलवरती पण सुरू झाली. आणि त्यानंतर अजित पवार चलबिचल झालेले आहेत की आता शरद पवारांची पुढची चाल सुप्रिया सुळेंचं एक्का टाकायचं का, म्हणजे काय मी उपमुख्यमंत्रीच राहायचं का, ही तिथे चलबिचल सुरू झाली तिथं. त्यामुळं शरद पवार उद्या महिला म्हणजे जसं यांनी लाडकी बहीणचा एक्का टाकलाय, हुकमी एक्का टाकलाय असं त्यांना वाटतं, तर महिलांची मतं गोळा करण्याकरता सुप्रिया सुळेंचं नाव ते जाहीर करू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत यांना मुख्यमंत्री व्हायचंच आहे ना, त्यामुळे ते पण बाजूला पडू शकतील. त्यामुळे ते तिघं एकत्र राहतील ह्याची गॅरंटी कोणी आता देऊ शकत नाही. पण 2019ला जी स्थिती होती त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे. त्यावेळेला मी शिवसेना एक संध होती आणि त्यांना जास्त जागा होत्या, त्या 3 पक्षांच्या तुलनेमध्ये 56 जागा त्यांना होत्या, राष्ट्रवादीला 54 होत्या आणि यांना 44 जागा होत्या काँग्रेसला. म्हणजे काँग्रेस एक 3ऱ्या क्रमांकावरचा पक्ष होता, पण आज लोकसभा निवडणुकीनंतर ज्यांना यश मिळाले तेव्हा ते 1 नंबरवर आलेत आणि त्यामुळे कुठेतरी ते आता उद्धव ठाकरे ऐकायला तयार नाही. त्यामुळे मतदारांमध्ये की आता द्यायचं तर मोठ्या राष्ट्रीय पक्षालाच आपण देऊ, याचा फायदा काँग्रेसला होऊ शकेल किंवा भाजपला होईल. सिंगल लार्जेस्ट पार्टीमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोघांपैकीच एक असेल, बाकी छोटे छोटे टेकूच असणार त्यांना, कारण यांच्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही, कुठेही जाऊ शकतील ते. आता या सगळ्या ह्याच्यात म्हणजे राज ठाकरेंचा पक्ष जो आहे त्यांना एक आता काहीतरी सिद्ध करायचं असेल निश्चितपणे. विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेमध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला, पण आता मात्र त्यांना एक स्वतःला पण काहीतरी सिद्ध करण्याची संधी आहे. पण त्याचा नेमका त्यांना फायदा किती होऊ शकेल आणि या उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांना किती त्याचा फटका बसेल? राज ठाकरेंनी आपली स्वतःची स्पेस निर्माण केलेली आहे. कसं असतं माहिती का की 2009ला ज्याला त्यांचे पहिले 13-14 खासदार आमदार निवडून आले होते, त्याला या थोडक्याकरता युतीची सत्ता गेली होती. 2009लाच युतीची सत्ता येणार होती, पण राज ठाकरेंमुळं युतीची सत्ता गेली, आघाडीचं काठावर पास मतदान झालं. त्यावेळेला यांनी नंतर बोंबाबोंब काय केली होती, मराठी मतांचं विभाजन झालं. पण आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला पण करणारे मराठीच मतदार आहेत ना, महाराष्ट्रात ते सगळेच मराठी आहेत ना मतदार. पण मतदाराचा जो वाढता टक्का असतो, तरुणाई असते, ती त्यांच्यापाशी उभी राहतात, त्यांचा स्वतःचा स्पेस निर्माण केलेला आहे. आणि त्यामुळे ते ॲक्च्युली आपली ताकद किती आहे हे आजमावण्याकरता त्यांनी खरोखरच 288 उमेदवार उभे केले ना, चांगली गोष्ट होईल. म्हणजे आता ते पाहणी करतायत ते, कारण का भाजपला त्यांनी सपोर्ट दिला की 10-12 हजार 15 हजार मतं जरी प्रत्येक ठिकाणी असतील तरी मतदानाचे त्यांना आयडिया येईल आणि त्यांचं पुढचं नियोजन चांगलं होईल. राज ठाकरे आजचा विचार करतील असं नाही, ते 29च्या इलेक्शनचा विचार करतील की आपण जर प्रत्येक आपल्या उमेदवारीमुळं बाकीच्यांचे किती उमेदवार पडतायत, 2ऱ्या क्रमांकावरती 3ऱ्या क्रमांकावरती किती येत आहेत, ह्याचा ते आत्ता अभ्यास करतील की जसं पूर्वी भाजप जनसंघ करत होतं ना, तसं करून भविष्यात ते स्पेस निर्माण करू शकतील, आपलं स्थान निर्माण करू शकतील. म्हणजे इतकं त्यांना हलक्यात घेऊनही चालणार नाही, तो पक्ष मोठा सुद्धा होऊ शकेल.
पण एकीकडे आता हे काँग्रेस भलेही चेहरा जाहीर करत नसले तरी त्यांना अपेक्षा हीच आहे की आपलाच मुख्यमंत्री व्हावा हे निश्चितच स्पष्टपणे दिसतं. असणारच. पण मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा मध्यंतरी म्हणाले की आमचे दोर जे आहेत ते कापले गेलेले आहेत, पण आता ते सुद्धा पूर्णपणे तयारीला लागलेत की आपला मुख्यमंत्री करायचा. पण नेमकं मग याच्यामध्ये काय ह्यांचा संघर्ष जो आहे, जे ते आरोप करतात महायुतीमध्ये संघर्ष आहे, महायुतीमध्ये काय होणार याविषयी, पण महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तेवढाच संघर्ष आहे. तेच ना, म्हणजे कसं आहे, काय होईल आणि कोण कुणाबरोबर जाईल काही सांगताच येत नाही. म्हणजे विनोदानं म्हणा किंवा कसं आहे म्हणा की भविष्यात काँग्रेस आणि भाजप एकत्र आलं महाराष्ट्रातली सत्ता स्थापन करण्याकरता, तरी सुद्धा त्यात आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. आता थोडंसं हे आता काही सर्वे पण जाहीर झाले, सर्वे सुद्धा येत असतात, ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे करत असतो. त्यावरनं तुम्हाला काय वाटतं, म्हणजे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये काय स्थिती होईल, म्हणजे लोकांनी आता कशा पद्धतीने या संदर्भात सगळं आकलन केलं पाहिजे? नाही, भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून असतील. आता 2014ला 123 होत्या, नंतर 105 झाल्या, आता 100 पार करतील की हे सांगत नाही मी, पण तरी सुद्धा 288 मध्ये सगळ्यात जास्त आमदार भाजपचे असतील. आणि प्रत्येकाची एक कॅपॅसिटी आहे. शरद पवारांची ताकद 40 आमदारांच्या पुढे नाही आहे. अगदी ते भले 50, 55, 60 वर्ष राजकारणात आहेत, तर ज्याला वसंतदादांची हरकत घेऊन त्यांनी सरकार स्थापन केलं त्याला सुद्धा त्यांचे 40च आमदार होते, आणि नंतर सुद्धा त्यांचे 40-50च्या याच्यातच आहे. म्हणजे 100 पार करण्याची ताकद कुणाची नाही आहे, ती फक्त भाजपचीच आहे आता. आणि बाकी सगळे काय होईल असं आता हे जे विभाजन झालं, तेव्हा एक संघ पक्ष होते, परिस्थिती जायचे ते पण राहू शकते. म्हणजे सिटिंग मेंबर्स आहेत ते तिथल्या तिथं निवडून, आणि त्यामुळेच त्यांना आता जातीय राजकारण करून जातीच्या आधारावरती मतदान, त्यामुळे उमेदवार कोण लवकर जाहीर करतंय, आणखीन कुठल्या जातीचा देते आणि कसे खांदे पालट होत आहे याच्यावरती बरंचसं ठरणार आहे ते. उमेदवार आता तुम्ही म्हणालात मुद्दा तो उमेदवार जाहीर करणं, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी असं झालं की उमेदवार खूप उशिरा उशिरा जाहीर झाले, त्याचाही फटका बसलेला दिसून येतो. यावेळेला ते पक्षांनी काळजी म्हणजे आता झालेलं आहे कसं, उमेदवार कोणी जाहीर केलेले नाही आहेत, पण उमेदवार तयारीला लागलेले आहेत की आपल्यालाच तिकीट मिळणार असं समजून केलंय. आणि मग त्याला जर काही ऐन वेळेला गडबड झाली की जो तयारीत आहे त्याला तिकीट दिलं नाही, तर तिथं बंडखोरी ती सगळ्या पक्षांना बसेल. पण काँग्रेसची भूमिका मात्र ह्या खेपेला सांगलीची लिटमस टेस्ट असणार आहे की उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं जर काही हट्टीपणा करून जागा घेतल्याच तर ते विशाल पाटील पॅटर्न सगळे राबवणार. नंतर विशाल पाटलांनी काँग्रेसला समर्थन दिलं ना, तसं ते आपल्या बरोबर घेणार नाही. म्हणजे काही काँग्रेसच्या तिकिटावरती, काही अपक्ष म्हणून असे काँग्रेसचे, कारण त्यांचा ह्यांच्यावरती विश्वास नाही आहे बिलकुल. कारण नाना पटोले आणखीन संजय राऊत, स्पेशली संजय राऊत नाना पटोले ते किती टीका करत असतात की त्यांना ते उल्लेखच करत नाहीत की तुम्ही प्रादेशिक, आमचा राहुल गांधींशी संबंध, पण प्रदेशाध्यक्षाला तुम्ही मान दिला पाहिजे ना, ते देत नाहीत हे लोक. प्रकाश आंबेडकर आणि हे सुद्धा पक्ष आता त्यावेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये जी स्थिती झाली, तर आता त्यांची भूमिका जी आहे ती किती वेगळी असेल? ते फक्त आपलं उपद्रव मूल्य दाखवणार. त्यांचे येतील काही आमदार, पण हाताच्या बोटावरती म्हणणार काय. ठीक आहे, तुम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर बोललात. विशेषतः जे सगळं नरेटिव्ह सेट करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो पाहता लोकांनी जागरूक होणं आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर तो लोकांनी त्याकडे जागरूकपणे पाहणं आणि खरं काय आहे खोटं काय याचं एकदा नीट पडताळणी करणं, तपासून पाहणं हे खूप आवश्यक आहे, याच्यातून दिसून येतं. तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे आणि परखडपणे तुम्ही बोललात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. नमस्कार. तर मित्रांनो, आत्ताच आपण प्रफुल्ल फडके यांच्याशी या संवाद साधला. तुम्हाला या त्यांच्या मतांविषयी काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.
आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.